सनातन शास्त्र या आपल्या विशेष मंचावर सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा रहस्यावर सखोल चर्चा करणार आहोत जे हजारो वर्षांपासून अभ्यासकांना आणि विचारवंतांना कोड्यात टाकत आलं आहे. हो, आणि हे रहस्य खूपच रंजक आहे. नक्कीच. सुरुवातीलाच आपण एका विशिष्ट दृश्याची थोडी कल्पना करूया. कुरुक्षेत्राचं महाभयंकर युद्ध संपलंय आणि युधिष्ठिराने हस्तिनापूरवर तब्बल 36 वर्ष राज्य केलंय. बरोबर. आणि तो एक असा काळ आलाय जिथे विजयाची चव ही आता राखेशी समान वाटू लागलीय. सर्वस्व गमावल्याची जाणीव त्यांच्या मनात आहे. अगदी खरंय. आणि यानंतर पांडव एक अत्यंत कठोर निर्णय घेतात. ते आपले अवाढव्य साम्राज्य, संपत्ती आणि स्वतःची ओळखही मागे सोडतात. अंगावर केवळ वल्कले धारण करून ते उत्तरेकडे हिमालयाच्या गोठवणाऱ्या थंडीत एका अंतिम प्रवासाला निघतात. हो, तो महाप्रस्थानिक पर्वाचा प्रवास. बरोबर. आणि या प्रवासात एक एक करून हे महान योद्धे बर्फात कोसळू लागतात. सर्वात शेवटी उरतो तो केवळ एकटा युधिष्ठिर. पण नीट लक्ष दिलं तर तिथे तो एकटा नसतो. तिथे आणखीन कोणीतरी असतं. हो. त्या अनंत बर्फाच्छादित शिखरावर युधिष्ठिराच्या पावलांवर पाऊल टाकत एक मूक सावली त्याच्यासोबत चालत असते. स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचलेला तो साथीदार नक्की कोण होता? युधिष्ठिरासोबत चालणारा तो कुत्रा कोण होता? आज आपण याच गूढ प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आणि या सखोल चर्चेचा मूळ उद्देश केवळ महाभारतातील एखादी जुनी कथा सांगणं हा नक्कीच नाहीये. अच्छा, म्हणजे यातून आपल्याला आजच्या काळासाठी काही शिकायला मिळतंय? अगदी तसंच. ही कथा आधुनिक जीवनातील धर्म आणि करुणा याचा खरा अर्थ काय हे समजून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. क्या बात है. हा जो महाप्रस्थानिक पर्वातील प्रवास आहे ना, तो केवळ एका भौगोलिक पर्वतावर चढण्याचा प्रवास नाही, तर तो मानवी अस्तित्वाच्या शिखराकडे जाणारा प्रवास आहे. हा एक असा प्रवास आहे ज्यामध्ये आत्मा आणि सर्वोच्च ब्रह्मा यांच्यातील खऱ्या अर्थाने एक योग साधला जातो. बापरे, म्हणजे हा मुक्तीचा खरा प्रवास आहे तर? हो, नक्कीच. या प्रवासाची सुरुवात अत्यंत सूचक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर पांडवांना जाणवलं की आता कलियुगाची सुरुवात झालीय. त्यामुळे ते सर्वजण हस्तिनापूर सोडतात. हो, त्यांनी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि मग ते हिमालयाच्या दिशेने वळले. बरोबर. मेरू पर्वताची ती खडतर चढाई सुरू होते आणि इथेच एक अतिशय रंजक गोष्ट घडते. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत अचानक एक कुत्रा चालू लागतो. आणि तो कुत्राच या कथेचा केंद्रबिंदू आहे. आपण कल्पना करू शकतो की तो कदाचित एखादा साधा पांढरा भटका कुत्रा असावा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाभारतासारख्या महाकाव्यात जिथे प्रत्येक शस्त्राला नावं आहेत, तिथे या कुत्र्याला कोणतंही नाव दिलेलं नाहीये. आणि या नामहीन असण्यामध्येच कथेचा पहिला मोठा अर्थ दडलेला आहे. तो कसा काय? म्हणजे सनातन परंपरेत जेव्हा एखाद्या गोष्टीला नाव दिलं जात नाही, तेव्हा तो काही विसरलेला तपशील नसतो. ज्याला नाव नसतं ती गोष्ट एक युनिव्हर्सल प्रिन्सिपल किंवा एक वैश्विक तत्व असते. अच्छा. तो कुत्रा अचानक कुठून तरी येतो. तो संपूर्ण प्रवासात कोणाकडेही काहीही मागत नाही, भुंकत नाही. तो फक्त एक मूक साक्षीदार म्हणून शांतपणे सोबत चालत राहतो. यावरून मी असा विचार करत होतो, हा कुत्रा म्हणजे आपल्या सत्सद्विवेक बुद्धीसारखा आहे का? म्हणजे कसं? कारण आपली सत्सद्विवेक बुद्धी कधी आरडाओरड करत नाही ना. ती फक्त एक शांत साक्षीदार म्हणून आपल्यासोबत असते. आपण जे काही करतो ते ती फक्त पाहत असते. अगदी बरोबर. हा खूपच सुंदर विचार आहे. आणि जर आपण कथेतील घटनांचा क्रम पाहिला तर हा कुत्रा बरोबर तेव्हाच प्रकट होतो जेव्हा पांडव आपलं राज्य आणि सत्ता सोडून देतात. अच्छा, म्हणजे जेव्हा माणसाचा अहंकार संपतो तेव्हाच खरा धर्म सोबत चालायला लागतो. अगदी तसंच. पण या प्रवासातील सर्वात धक्कादायक भाग असा आहे की पांडवांसारखे महान योद्धे या प्रवासात अपयशी ठरतात. द्रौपदी, सहदेव, नकुल, अर्जुन आणि शेवटी महाबली भीम हे सर्वजण एक एक करून खाली कोसळतात. आणि ते का कोसळतात? कारण त्यांनी जरी राज्य सोडलं असलं तरी त्यांच्या आत कुठेतरी तो सूक्ष्म अहंकार शिल्लक होताच ना. हो, बरोबर. म्हणजे बघा, द्रौपदीचा अर्जुनावर पक्षपात होता. सहदेवाला आपल्या बुद्धिमत्तेचा प्रचंड गर्व होता. नकुल आपल्या शारीरिक सौंदर्यामुळे पडला. अर्जुनाला आपल्या शौर्याचा अंबार होता. आणि भीमाला स्वतःच्या अफाट ताकदीचा गर्व होता. हो, म्हणजेच भौतिक गोष्टी सोडल्या तरीही आपल्या गुणांचा अहंकार सोडणं किती कठीण असतं हे यातून दिसतं. आध्यात्मिक प्रवासात सूक्ष्म अहंकार हे सर्वात मोठं ओझं असतं. बापरे, खरंच की.
पण या सर्व पडझडीत एकच गोष्ट न थांबता चालत राहते. युधिष्ठिर चालत राहतो आणि तो मूक कुत्राही त्याच्यासोबत अगदी शेवटपर्यंत चालत राहतो. आणि मग कथेतील सर्वात नाट्यमय वळण येतं. स्वर्गाच्या दारात स्वतः देवराज इंद्र आपला दिव्य रथ घेऊन युधिष्ठिराला घेण्यासाठी येतात. हो, आणि इंद्र त्याला सन्मानपूर्वक आमंत्रण देतो. पण तिथे एक अट घातली जाते. इंद्र म्हणतो की तुझ्या पुण्याचं फळ म्हणून तू येऊ शकतोस, पण या कुत्र्याला तुला बाहेरच सोडावं लागेल. कारण स्वर्गात कुत्र्यांना प्रवेश नाही, असं इंद्र सांगतो. खूप शक्तिशाली आहे. तो ठामपणे सांगतो की ज्याने मला शरण आला आहे अशा एकनिष्ठ जीवाला सोडून देणं हे घोर अधम आहे. अगदी खरंय. हे शरणागत रक्षण या प्राचीन संकल्पनेचं सर्वोच्च उदाहरण आहे. पण इथे आपण थोडा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करूया. आजच्या काळात हे थोडं इम्पॅक्टिकल किंवा अव्यवहार्य वाटत नाही का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे स्वर्गासारखी अंतिम प्राप्ती समोर असताना एका भटक्या कुत्र्यासाठी ती नाकारणं योग्य आहे का? इंद्रानेही तेच विचारलं होतं की तू स्वतःच्या सख्या भावांना मागे सोडून आलास, मग एका सामान्य कुत्र्याला सोडायला काय अडचण आहे? हाच तो संघर्ष आहे जो माणसाला कायम सतावत आला आहे. पण इथेच कर्म आणि करुणा यातील सूक्ष्म फरक आपण समजून घ्यायला हवा. तो कसा? युधिष्ठिर इंद्राला स्पष्ट करतो की त्याने आपल्या भावांना मुद्दाम छोडलं नाही, ते त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळे आणि अहंकारामुळे खाली कोसळले. पण हा कुत्रा निष्पाप आहे आणि तो पूर्णपणे युधिष्ठिरावर अवलंबून आहे. या प्रदीर्घ प्रवासात एक अनोखा ऋणानुबंध तयार झाला आहे. कर्माचा सिद्धांत हा बागेसारखा असतो. जसं बीज पेरू तशीच फळं मिळतात. म्हणजे जर युधिष्ठिराने त्या कुत्र्याला सोडलं असतं तर त्याने तिथे अधर्माचं बीज पेरलं असतं. अगदी बरोबर. जो मागे पडला ते त्यांच्या कर्मामुळे, पण जो जीव विश्वासाने सोबत आहे त्याला नाकारणं म्हणजे स्वतःचं कर्म बिघडवण्यासारखं आहे. पण तरीही धर्मशास्त्रांचा विचार केला तर स्वर्ग हेच अंतिम ध्येय मानलं गेलंय ना. मग शास्त्रच असं का सांगतील की अंतिम ध्येयापर्यंत पोहोचल्यावर एका सामान्य प्राण्यासाठी ते ध्येय नाकारून द्यावं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हेच आहे की खरा धर्म हा केवळ स्वर्गाच्या प्राप्तीसाठी नसतो. धर्म हा संगीतासारखा आहे. संगीताचं ध्येय केवळ शेवटच्या सुरापर्यंत पोचणं नसतं, तर तो संपूर्ण प्रवास सुमधुर असावा लागतो. क्या बात आहे. किती सुंदर उपमा दिलीये तुम्ही. खऱ्या धर्माची परीक्षा संघर्षाच्या काळात होत नाही, ती परीक्षा यशाच्या अगदी सर्वोच्च शिखरावर होते. अच्छा, म्हणजे जेव्हा सर्व काही मिळवण्याची संधी असते आणि फक्त एका छोट्या तडजोडीची आवश्यकता असते. हो, तिथे तुम्ही काय निवडता हे महत्वाचं आहे. युधिष्ठिराला अशा स्वार्थी मार्गाने मिळणारा स्वर्ग अजिबात नको होता. आणि ह्या नकारानंतरच कथेतील तो सर्वात अद्भुत चमत्कार घडतो. जेव्हा युधिष्ठिर तो प्रस्ताव ठामपणे नाकारतो तेव्हा तो कुत्रा अचानक आपलं खरं रूप धारण करतो. हो, आणि तो कोण असतो? तर साक्षात यमधर्म. बापरे, ती संपूर्ण घटना एक अत्यंत कठोर परीक्षा असते. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, देवानी कुत्र्याचाच रूप का घेतलं असावं? देव एखाद्या तेजस्वी पक्षाच्या किंवा राजहंसाच्या रूपात येऊ शकला असताना? या उत्तरात सनातन तत्वज्ञानाचं सखोल रहस्य दडलंय. भारतीय परंपरेत कुत्र्यांचा संबंध अनेकदा भैरव आणि मृत्यूच्या उंबरठ्याशी जोडला गेला आहे. पण त्याहूनही एक महत्वाचं सामाजिक कारण आहे. कोणतं कारण? समाज कुत्र्याला अत्यंत कनिष्ठ मानतो. जर देव एखाद्या तेजस्वी रूपात किंवा देवदूताच्या रूपात आला असता तर ती परीक्षा खूप सोपी झाली असती. हे अगदी खरंय. जर एखादा सुंदर राजहंस असता तर कोणीही सहज म्हटलं असतं की हा देवाचा प्राणी आहे, याला स्वर्गात प्रवेश मिळाला पाहिजे. नक्कीच. पण जो समाजातील सर्वात दुर्लक्षित मानल्या जाणाऱ्या घटकाला सोबत घेऊन चालतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. यालाच खरं ज्ञान म्हणतात. म्हणजे आपण किती नियम पाळतो यात धर्म नाहीये? नाही. जेव्हा प्राचीन ऋषी मंत्र म्हणतात तेव्हा ते याच सत्याकडे बोट दाखवतात की सर्वांप्रती असलेल्या शुद्ध हृदय आणि करुणेतूनच खरा धर्म प्रकट होतो. अगदी बरोबर. ह्या प्राचीन तत्वज्ञानाला आजच्या कॉर्पोरेट जगाशी जोडून पाहिलं तर खूप साम्य दिसतं. कसं काय? म्हणजे आजच्या जगात कॉर्पोरेट लॅडर चढताना लोक अनेकदा आपल्या हाताखालील लोकांना किंवा ज्युनियर्सना सहज मागे टाकून पुढे जातात. यशाच्या शिखरावर पोचल्यावर जुने साथीदार त्यांना अव्यवहार्य वाटू लागतात. हो, हे खूपदा पाहायला मिळतं. पण खरं लीडरशिप यात नाही की तुम्ही एकटे किती वेगाने पुढे जाता. खरं यश यात आहे की तुम्ही तळागाळातील लोकांना सोबत घेऊन कसं पुढे जाता. हे अगदी योग्य उदाहरण आहे. कलियुगामध्ये धर्म हा केवळ एका पायावर उभा असल्याचं मानलं जातं आणि तो पाय म्हणजे करुणा.
युधिष्ठिराने या करुणेला घट्ट धरून ठेवलं होतं. म्हणजेच स्वर्गात जाण्यासाठी त्याचे राजसूय यज्ञ किंवा संपत्ती कामी आली नाही, तर एका सामान्य कुत्र्याला मागे सोडण्यास दिलेला नकार कामी आला. अगदी बरोबर. आणि आज आपल्या आजूबाजूला असलेला तो कुत्रा हे एक प्रतीक आहे. तो समाजातील तो घटक आहे ज्याला आपण दुर्लक्षित करतो. हो, तो एखादा ज्युनियर सहकारी असू शकतो किंवा घरात मदत करणारी व्यक्ती असू शकते. नक्कीच. धर्म म्हणजे आपण त्या घटकांना आपल्या प्रवासात सामावून घेतो की वगळून, केवळ स्वतःच्या ध्येयाकडे धावतो हे ओळखणं. या सखोल चर्चेनंतर खरोखरच यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. या सर्व सूत्रांचा गोषवारा सांगायचा तर युधिष्ठिराला स्वर्ग एका जागेसारखा मिळाला नाही. त्याने जेव्हा कुत्र्याविना स्वर्गात जाण्यास नकार दिला, तिथेच त्याचा स्वर्ग निश्चित झाला. हे आजच्या काळातही तितकंच सत्य आहे. यशाच्या शिखरावर पोचल्यावर आपण आपली करुणा शाबूत ठेवतो की गमावतो, हे अधिक महत्वाचं आहे. अत्यंत मोलाचा विचार. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा संपवताना एक विचार मला इथे मांडावासा वाटतो. स्वर्ग हे प्रवेश करण्याचं कोणतेही ठिकाण नाही. ती एक अवस्था आहे जी तेव्हा प्राप्त होते जेव्हा आपण धर्माची साथ सोडण्यास ठामपणे नकार देतो. अगदी सुंदर विचार आहे हा. जर सनातन परंपरेचा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा हा संगम मांडणाऱ्या या सखोल चर्चेने आपल्याला एक नवा विचार दिला असेल, तर सनातन शास्त्रचे या मंचाला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. श्रोत्यांनी नक्की सांगावं की असा कोणता प्रसंग होता जिथे निव्वळ फायद्याचा विचार न करता तुम्ही योग्य मार्गाची म्हणजेच धर्माची निवड केली. विचार करत रहा आणि करुणेचा मार्ग कधीही सोडू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.